नाही नाही शोभा, बरं नाहीये तुला, उगाच बाहेर जायचं हट्ट करू नको. शोभा आज प्लीज बाहेर नाही जायचंय आज. हो नको ना बाहेर जाऊ. काय बोलतेस कळत नाहीये मला शोभा. तू काय बोलतेस मला, तू काय कळत नाही. कशाला बाहेर जायचं. सासूबाई या ना, या 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 या. शोभे, काय अवस्था करून घेतलीस बा. काय झालं माझ्या शोभेला. मास्टरड्या, तू काहीतरी केलेलं असणार. मी कशाला काय करीन सासूबाई. तू गप्प बैस. अशा वेळी माझी पोर कधीच झोपत नाही. काय झालं शोभेला. अहो काही नाही झालंय, थोडासा ताप आलाय फक्त. हा बघा, फक्त 100 ताप आहे. बघा बघा 100. फक्त 100च म्हणजे काय मेल्या. त्याच्यापेक्षा जास्त ताप असावा असं वाटतं का तुला. अहो तसं नाही हो सासूबाई, माझं म्हणणं एवढंच आहे की थोडासा ताप आहे, शोभा लवकर बरी होईल. तू गप्प बैस. शोभे बा, कसलं टेन्शन घेतलेस तू. आई ड्रेसमुळे खूप तमाशा झाला ग. त्यामुळे डोक्याला ताप झालाय माझ्या, म्हणूनच ताप आलाय. शोभा अगं फार काही नाही, 100च ताप आहे. 100 म्हणजे तुला काय म्हणायचं, 200 हवा होता. तुझ्यामुळे झालंय सगळं. माझ्यामुळे नाहीतर काय. कशाला ती बुटीकची कामं घरात घेऊन येतोस. तुझा तो ड्रेसच आणला नसतास ना घरात, ते सगळं घडलंच नसतं. काल ती मुलगी खूप तमाशा करून गेली. साडी तोंड दाखवायला जागा उरली नाही मला. शोभा शोभा प्लीज रडू नको शोभा. करू नको तर काय करू. काय बोलली ती मुलगी. माझी लायकी नाही असं ड्रेस घालायची. असा अपमान माझ्या आयुष्यात कधी कोणी केला नव्हता. कळलं. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. आयुष्यभर तू माझ्या मुलीला फक्त रडवलंस म्हणून ती आज आजारी पडली. मी काय केलं सासूबाई. तेच रे, तू काहीच केलं नाहीस ना, म्हणून तर हे सगळं झालं. आजपर्यंत माझ्या मुलीची एक तरी इच्छा तू पूर्ण केलीस का. नाही. तुझ्यामुळे त्याला लोकांचे कपडे वापरावे लागतात का, तर तू त्याला देऊ शकत नाहीस. बघावं तेव्हा तुझ्याकडे पैसे नसतात. माझी मुलगी ना आजवर स्वतःच मन मारत जगत आलीये. माझं ऐकून घ्या सासूबाई. तू गप्प बैस. तुझ्या माझ्या मुलीचा जीव गेला ना तरी तुला काही फरक पडणार नाही. मला चांगलंच माहितीये. असं बोलू नका सासूबाई प्लीज. हे वरवरचं प्रेम दाखवायची ना काही गरज नाही. गप्प बैस. शोभे, तुला कधी वाटलं ना बिनधास्त त्याला सोडायचं आणि माझ्याकडे येऊन राहायचं. आपण सुखाने राहू. आई काय बोलतेस ग तू. जायचं. हा, अगं मी तुझ्या भल्यासाठीच बोलते. आणि असं बोलल्याशिवाय ना या मास्टरड्याला तर काही कळतच नाही. आई जा ना, मला झोपायचंय ग. जा. मी तुझ्यासाठी एवढी जीवाच्या आकांताने भांडते हा, आणि तुला त्याचं काहीच नाहीये. आई जा ना घरी जा, मला झोपायचंय. डोकं दुखतंय ग माझं. जा. ठीक आहे, जाते मी. तुला माझी ना कदर नाहीये. कळेल तुला माझी कदर. हा मास्टरड्या, तुझं ना नंतर बघते मी. मास्टरड्याला ना मी आता सोडणार नाही. हा, इतकामुळे माझ्या मुलीला ह्याने त्रास दिलाय ना, त्या सगळ्याची परतफेड करीन ना तरच नावाची लावत. बस तर माझी सहनशक्ती संपली. मोहिनी, मोहिनी, या मास्टरड्याचं काहीतरी कर. म्हणजे तो माझ्या मुलीच्या आयुष्यातच नकोय. त्याच्यामुळे माझ्या मुलीची जी अवस्था झाली आहे ना ती बघवत नाहीये मला. आजवर मी थांबले, म्हटलं आज सुधरेल, पण हा मेला सुधारायचं नावच घेत नाहीये. आता नाही, मी काही करून ना या मास्टरड्यापासून माझ्या मुलीला लांब करणार. म्हणजे नक्की काय करायचंय. असं काहीतरी करायचं
त्याला शोभाच्या आयुष्यात ना येऊच द्यायचं नाही. हा हा. ए, तुला भूतकाळ जाता येतं का? हो, मला कुठेही जाता येतं. हा, मग एक काम कर. हं? तू भूतकाळात जा. हा, आणि शोभाच्या आयुष्यात मास्तरला येऊच देऊ नकोस, असं काहीतरी कर. म्हणजे त्यांचं लग्न होऊच द्यायचं नाही. अगदी बरोबर. हा, तेच हवंय मला. माझ्या आयुष्यात मी एक मोठी चूक केली आणि ती चूकच मला सुधारायची आहे. खरं तर ना, मला माझ्या शोभाचं लग्न एका श्रीमंत राजपिंड्या मुलाशी करून द्यायचं होतं आणि तिचं लग्न झालं त्या टेलर मास्टर आहे. आता नाही, बस आता. तू भूतकाळात जा आणि सगळं बदलून टाक. नक्की ना? त्यांचं खरंच लग्न होऊ द्यायचं नाही ना? नाही अगं, दोघांनी एकमेकांच्या आयुष्यात येणं ही गोष्ट तर लांबच, पण ती दोघं एकमेकांना ओळखतच नाही असं काहीतरी कर. काय? कुठे काय? मालक खुश म्हणून मी पण खुश. हा, मग लवकरात लवकर हे काम करून टाक. जा. हो फार नको घालू, थंडी वाजते. बस बस बस. नाही घालत बा. अहो काय करताय तुम्ही? लीलावतीने जादूने तुझी मदत करायची नाही असं सांगितलंय. अशी मदत करूच शकते ना? हो नको नको, त्या इकडे राहू दे. मोहन, तू काळजी करू नकोस. तुझा सगळा त्रास संपणार आहे. म्हणजे लीलावतीने मला एका कामासाठी पाठवलंय. कसलं काम? मला तुझ्यावर जादू करायची. तुझ्या भूतकाळात जाऊन तुझा भूतकाळ बदलायचाय. म्हणजे मला लीलावतीने सांगितलंय की तू आणि शोभा एकत्र येऊ नये याची काळजी घे. काय? काय झालं मोहन? तुला आनंद नाही झाला का? उलट अशी कजाक बायको आणि भयानक सासूबाई तुझ्या आयुष्यात पुन्हा कधी येणार नाही याचा आनंद नाही झाला तुला? शोभा माझ्या आयुष्यात नाही ही मी कल्पनाच नाही करू शकत. हो, ती बायको आहे माझी. माझं प्रेम आहे तिच्यावर. मी तिच्याशिवाय नाही जगू शकत. अरे पण शोभाला तुझी कदरच नाहीये. नेहमी घालून पाडून बोलत असते, सतत तुझा अपमान करत नाही असते. नाही, ती घालून पडून बोलते, पण त्या मागचं प्रेम मला जाणवतं ना नेहमी. आणि शोभा माझ्या आयुष्यात आली नसती तर तुम्ही माझ्या आयुष्यात आला नसता. म्हणजे माझं जर का शोभाशी लग्न झालं नसतं तर मी या घरात राहायला आलो नसतो, आणि या घरात राहायला आलो नसतो तर नळ उघडला नसता. नळ दुसऱ्या कोणीतरीच उघडला असता आणि मग तुमची आणि माझी भेटच नसती झाली. मोहिनी, अहो तुम्ही माझा भूतकाळच नव्हे, वर्तमानही बदलणार होता. मोहन, मी तुझ्या आयुष्यात असण्यापेक्षा तू खुश राहणं माझ्यासाठी जास्त महत्वाचं. पण तुम्हाला कोणी सांगितलं मी खुश नाहीये? मी खुश आहे. उलट शोभा माझ्या आयुष्यात नसताना मी खुश असणं शक्यच नाही. वहिनी, आलीस तू? झालं काम? नाही, का? असं पटकन नाही होणार एवढं मोठं काम. मला वेळ लागेल. अगं पण तू परी आहेस ना, मग पर्याय म्हणून काय झालं? 1400 वर्षात मी पहिल्यांदा असं काहीतरी करते. हे बघ मोहिनी, हे काम लवकर करून टाक. मला तर बिलकुल राहत नाहीये. शोभा आणि मोन्याना वेगळे झालेच पाहिजे. लीलावती, काम झालं की कळेल तुला. कसं काय?
अगं काम झालं असतं तर आपण दोघे एकमेकांशी आता बोलत असतो का? वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी करत असतो आपण. हे बघ मोहिनी, हे काम लवकर करून टाक. लीलावती, घाई करू नको. माझी जादू चुकली ना तर प्रॉब्लेम होईल. मोहन आणि शोभा लांब जाण्याऐवजी ना ते अजून जवळ येतील. नको नको, असं काय करू नकोस. तुला जेवढा वेळ पाहिजे ना तेवढा सगळा घे. माझी शोभा त्या माणसाबरोबर काय भोगते ना ते माझं मला माहितीये. काही करून ना शोभा आणि मोन्या वेगळे झालेच पाहिजेत. हो, हा, आता काय करायचं? इकडे आड आणि तिकडे विहीर असं झालंय माझं. बस बस नको. शोभा, असं कसं करून चालेल ग? बरं नाही ना तुला? अंगात ताकद यायला हवी की नाही? ताकद देण्यासाठी सुख घ्यावं लागेल. हे घे, हे घे. काय रे, भरवायचं तर नीट भरव ना. असं भरवतात का आजारी माणसाला? सॉरी, नीट नीट भरतो. हे घे. नीट पण नाही जात, कसलं बेतव आहे. मग काय माहितीये का, तू आजारी आहेस ना, त्यामुळे तुझ्या तोंडाला चव नाहीये, त्यामुळे तुला ते बेचव लागतंय. त्यात नवीन काय? तसंही तुझ्या बरोबर लग्न झाल्यापासून आयुष्य बेचवच झालं. मी दुसरं काही बनवू का शोभा? त्याआधी नाही का सुचलं तुला? आता तू बनवणार कधी, मग मी खाणार कधी? तोपर्यंत जीव जाईल माझा भुकेने. हा, बोलू नको शोभा, प्लीज. आहे तेच बरं. हे घे, हे घे. शोभा, तुला एक विचारू? अरे विचार आता. अहो, म्हणजे समजा तुझं लग्न माझ्याशी झालं नसतं तर तू खूप आनंदी झाली असतीस का? हो, खूप आनंदात असते मी. पण आता काय उपयोग बोलून? झालं ते झालं. थोबाड पाडायला काय झालं? हो ना, समजा माझं लग्न तुझ्याशी झालं नसतं, दुसऱ्या कोणाशी झालं असतं तर त्याने घरातली सगळी कामं केली असती का रे? जेवण बनवलं असतं का? आणि नसतं, सगळी कामं मलाच करावी लागली असती. बापरे, मी नसते तेव्हा आनंदात. मी तुझ्या बरोबर आनंदात आहे. हसायला काय झालं? बरं होता. लीलावती, भूतकाळ बदल म्हणजे नक्की तुला काय अपेक्षित आहे? मोन्याला शोभापासून लांब कर. हो, ते कळलं, पण तुला अजून काय हवंय? त्या मोन्याच्या ऐवजी ना माझ्या शोभाच्या आयुष्यात एक पैसेवाला माणूस आला पाहिजे, ज्याच्याकडे ना बक्कळ पैसा असला पाहिजे. बंगले, गाड्या, नोकर, चाकर. माझी शोभा ना अगदी राणीसारखी राहिली पाहिजे बघ. लीलावती, तू म्हणते तसं आपल्याला आत्ता शोभाचं आयुष्य ठरवावं लागेल. म्हणजे आपण शोभाचा भूतकाळ एकदाच बदलू शकतो. का? एकदा भूतकाळ बदलल्यानंतर सगळंच बदलणार ना, वर्तमान आणि भविष्य पण. हा, मग त्यात मी नसेन ना, मग मला परत बदल करता येणार नाही. मग तिचा जो भूतकाळ आहे त्याच्याबरोबरच तिला पुढे राहावं लागेल. म्हणजे मी तिच्या भूतकाळात असेल ना, पण बघावं लागेल. बघावं लागेल म्हणजे बघ ना लवकर. हे बघ मोहिनी, काही झालं ना तर मी तिच्या भूतकाळात असायला पाहिजे. चेक करते. कर कर, लवकर चेक कर. हो, आणि मोहन नाही तर दुसरं कोणी आहे का ते पण बघावं लागेल. हा, ते पण बघ, लवकर बघ. मोहन, तुमची अचानक याची सवय अजून गेली नाही. हा, मोहन, मला एक गोष्ट मनापासून सांग ना. विचारा ना. शोभा तुझ्या आयुष्यात नसती तर तुला खरंच चालणार नाही का? नाही चालणार. पण समजा ह्यापुढे तुला तसंच आयुष्य मिळालं तर? शोभा विना मला तसं जगणं नकोय. त्यापेक्षा मी मरण पत्करेन. आपली म्हणावी, आपली वाटावी अशी हक्काची एकच व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे, आणि तीच जर का नसेल तर मग जगून काय उपयोग आहे?
म्हणून मला कळत नाही मी काय करू. मी पूर्णपणे अडकलीये. एका बाजूला तू आहेस आणि दुसरीकडे माझी मालकीण आहे. तुम्ही तेच करा जे तुम्हाला सांगितलंय. तुम्हाला तुमच्या मालकिणीचं ऐकावं लागणार आणि मला माझ्या मनाचं. मोहन, मोहन ऐक ना. मोहन, मी हे मनापासून नाही करत आहे. माझ्या मालकिणीने सांगितलंय मला करायला. मोहन, मी काय करू सांग ना. ही लीलावती ना नेहमी वाईटच काम करायला सांगते. आतापर्यंत कधी चांगलं काम करायलाच सांगितलं नाही मला. नेहमी कोणाला कोणाला तरी त्रास होतच असतो त्याचा. आज मोहनला त्याचा त्रास झाला. मालक असावा ना तर असा मोहन सारखा. मला लीलावती मालकीण म्हणून नकोय. मलाच काहीतरी करावं लागेल. आता वेळ आलीय मालक बदलण्याची. मी काय करू. लीलावती, मोहिनी, काय झालं? मोहिनीच्या जागी कोणी पैसेवाला सापडला का? हो. हा? मोहिनी, तुझ्या आयुष्यात तर तू सगळ्यात चांगलं काम केलंस बघ. हा, आता लवकर शोभाच्या भूतकाळाचा आणि सगळं बदलून टाक. आणि त्या मास्टरला एवढं लांब पाठव ना, त्याची सावली सुद्धा माझ्या लेकीवर पडता कामा नये. काय ग, काय झालं? असा चेहरा का पाडलास? जा ना लवकर. मी शोभाच्या भूतकाळात जाऊन आले. हा मग? मोहनला जर शोभापासून दूर करायचं असेल ना तर शोभाचं नाही मोहनचं भूतकाळ बदलावं लागेल. अगं मग बदलून टाकणार त्या मास्टरचा भूतकाळ. मला असं नाही बदलता येणार. का नाही येणार? मला एखाद्या व्यक्तीचं भूतकाळ बदलायचं असेल तर ती व्यक्ती माझा मालक असायला हवी. मग एवढं काय त्यात? मास्टरला मालक समज ना. अगं तसं नसतं लीलावती. एखादी व्यक्ती जेव्हा मला संकटातून बाहेर काढते ना ती व्यक्ती माझा मालक होते. जसं तू मला बरणीतून बाहेर काढलंस म्हणून तू माझी मालक झाली आणि मी फक्त माझ्या मालकाच्याच भूतकाळात जाऊन ढवळाढवळ करू शकते. मग आता काय करायचं? एक आयडिया आहे माझ्याकडे. सांग ना, लवकर सांग ना. पण मला आधी सांग, तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे ना? आता आणि हे काय काढलंस मध्येच तू? सांग ना. हो, पूर्ण विश्वास आहे. सांग सांग लवकर. काही करून मोहन जर माझा मालक झाला ना तर हे शक्य आहे. काय? नाही नाही, मला हे मान्य नाही. लीलावती, तू जर हे केलंस ना तरच मी मोहनचा भूतकाळ बदलून शोभाला यातनं बाहेर काढू शकते. मला हे पटत नाहीये. मी नाही परवानगी देणार तुला. लीलावती, विचार कर. एकदा काय मी भूतकाळात गेले ना की तुला हवा तसा शोभासाठी नवरा मिळेल. भरपूर पैसेवाला, त्याच्याकडे बंगला, गाडी, नोकर चाकर सगळं असेल. लीलावती, हे सगळं तुझ्या हातात आहे. माझी एका चुटकीने शोभा कायमची सुखी होणार. आणि तू परत नाही आलीस तर? लीलावती, तू मला बरणीतून बाहेर काढले. एकदा काम झालं ना की मी परत येईन तुझ्याकडे. पण तू नक्की परत येणार ना? हो. पक्का? हो, पक्का. पण आधी तू मला जाण्याची परवानगी देशील की नाही? जा तू. आता बघच मी कसं काम करते ते. पण तुला एक काम करावं लागेल. काय? मोहनला माझा मालक कसा करता येईल ते तू बघ. चालेल. आता अशी आयडिया करते की मोन्या तुझा मालक होईल. त्याची पुरती वाट लाव आणि माझ्याकडे ये.